श्री स्वामी समर्थ मंडळी. मी रक्षा कदम. माझं एक छोटंसं यूट्यूब आणि फेसबुक चॅनल आहे. इंस्टाग्रामवर पण आहे मी, पण पाहिजे तसा फॉलोईंग बेस नाही बनवू शकली मी अजून. कदाचित माझ्यात थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण मी व्हिडिओ कंटिन्यू नाही टाकू शकत. मी कधी कधी खूपच मोठा गॅप घेते, सणसुद्धा आले की एकदम गायबच होते. त्याच्यामुळे कदाचित माझा अजून तरी फॉलोईंग बेस नाहीये, पण मी यापुढे नक्की प्रयत्न करेल. हां, पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायची खूप गरज आहे मला. प्लीज सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. मी एक हाऊसवाईफ आहे. म्हणजे आधी मी जॉब करायची 4 वर्षाआधी. पुण्यातनं मी जसं शिफ्ट केलंय, तसं मी जॉब सोडलाय आणि हाऊसवाईफ आहे. आता मी फक्त मुलांमध्येच असते आणि त्यांच्यामध्येच खुश आहे. आणि मला आधीपासूनच खूप तयारी करून राहायचं, व्यवस्थित राहायचं असं वेळ नाहीये. मला एकदम साधे कपडे आणि एकदम विस्कटलेल्या राहायची आधीपासून सवय आहे. त्याच्यामुळे मी तशीच राहते आणि त्याच्यामुळे मी जरी काही वेगळं करत असेल, तरी मला व्हिडिओ काढायला मग नको वाटतं. कारण असं वाटतं, की नको आपला अवतार नीट नाहीये. कारण मी काही ना काही वेगवेगळे क्रिएटिव्हिटी करत राहते. पण त्या माझ्या अवतारामुळे मी ते व्हिडिओ शूट करत नाही. पण याच्यापुढे मी नक्की प्रयत्न करेल आणि आजही मी विस्कटलेल्या अवतारातच आहे. थोडं माझ्याकडे इग्नोर करा आणि व्हिडिओकडे लक्ष द्या. थोडासा अवतार आहे आणि अधनं-मधनं माझं पिल्लू पण मला येऊन त्रास नाही, पण माझ्या जवळ यायचा प्रयत्न करतं. त्याला आवडतं अधनं-मधनं माझ्याकडे यायचं. काय करते बघायचं. पप्पा करते. मग मध्येच तिच्या पाया पडायच्या. ते खूप गोड आहे. ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. मी मागच्या आषाढीला आणली होती. मी ॲक्च्युली बघतानाच, ती घेतानाच एक सजवलेली, छान डेकोर केलेली मला घ्यायची होती, पण ती खूप महाग सांगत होते. म्हणून मी एक साधी मूर्ती आणली होती. आणि त्याच्यानंतर मला त्याला डेकोर करायला झालंच नाही, मुलगी लहान होती तर. आणि मग मी आज करायला बसली होती. त्यांचं डेकोरेशन म्हणजे मला सणासुदीला जे कधीतरी नटायला आवडतं ना, मी तसं मग त्यांना नटवायला, देवांना पण आवडतं मला आणि मी त्यांना नटवत होते. खरं सांगते, ते एवढे सुंदर दिसत होते ना आणि स्वतःच्या हाताने काहीतरी क्रिएटिव्हिटी केल्यानंतर जे ते रूप येतं ना, ते वेगळंच वाटतं आणि आपल्या मनालाही समाधान मिळतं, की आपण काहीतरी वेगळं केलं. मी काहीतरी नवीन-नवीन ट्राय करत असते. हां, पण याच्यापुढे शूट करायचाही प्रयत्न करेल. हां, पण पूर्ण व्हिडिओ बघून मला नक्की सांगा, की विठू रुक्माई कशी दिसतीये? म्हणजे त्या दिसायला छानच असतात, कुठल्या याच्यात असल्या तरी. पण मी जे डेकोर केलं त्या याच्यामध्ये त्या कशा दिसतायत ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. काल मार्केटमध्ये गेली होती, तर मला थोडं सामान भेटलं डेकोरेशनचं आणि मी ते घेऊन आली आणि आज त्याचाच वापर करून मी मूर्तीला छान डेकोर केले. ही होती माझी आधीची मूर्ती आणि ही आता मी डेकोर केलेली. प्लीज आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. प्लीज. थँक यू.